काय नाव सर आपलं? बाबासाहेब भाऊराव जाधव, आणि कुठून आलात तुम्ही? बजाजनगर, बजाज. MIDC वाळूज. MIDC वाळूस. ठीक आहे. मला वाटतं तुम्ही माझ्याकडे याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी आला होता. आलो होतो. ठीक आहे ना. त्यावेळेस वाटतं काय त्रास होता त्यावेळेस? त्यावेळेस मनका, कंबर, मान जास्त मान दुखत जास्त दुखत होतं. मानेचंच ट्रीटमेंट केलं मानेचंच होतं. जास्त हा, त्यावेळेस मान दुखत होती, हाताकडे मुंग्या वगैरे, मुंग्या हात येत चावणे, होत्या. डोकंदुखी वगैरे होती का? नाही, डोके नव्हती, फक्त हातपाय हाताकडे जात होतं. सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे. त्यावेळेस काही एक्सरे एक्सरे काढलं होतं? एक्सरे काढला होता. ठीक आहे. आणि गोळ्या वगैरे पण खाल्ल्या होत्या? गोळ्या वगैरे मी 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस खाल्ल्या. 3 महिन्यापेक्षा. त्यांनी काही कमी झालं होतं? नाही, त्याने काहीच कमी नाही झालं. हा, बरं. तर माझ्याकडे जेव्हा तुम्ही लास्ट 1 वर्ष अगोदर 1-2 वेळेस जेव्हा आपण ट्रीटमेंट केलं होतं, तर मग त्याच्यानंतर किती कमी वाटलं? त्याच्यामध्ये मला जवळपास 90% पेक्षा जास्त फरक पडला. 90%? मी पूर्ण रिलॅक्स झालो. तेव्हापासून मी गोळ्या म्हणजे आणलेल्या असलेल्या सुद्धा घेतल्या नाही, घरातच ठेवून दिल्या. पूर्ण आपण गोळीच बंद करून टाकली. गोळीच बंद केली होती. आता 1 वर्षानंतर जे आलात तुम्ही, तर अजून पण जे आहे तर कमरेमध्ये त्रास होता आता थोडासा. हा, पायाकडे पण दुखू राहिले आणि थोडी मान पण दुखू राहिली. ते कारण ते असं आहे का, व्यायाम वगैरे विसरलात तुम्ही, त्याच्यामुळे त्रास सुरू झाला. ठीक आहे. तर आज आपण ट्रीटमेंट केला होता कमरेसाठी पण, मानेसाठी पण. बिफोर आणि आफ्टर काय चेंजेस वाटले पहिले आणि आता? पहिले मध्ये मी आलो ना, त्यावेळेस माझ्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते व्यायाम नसल्या केल्यामुळं थोडंसं दुखायला लागलं होतं. आता आहे ना, तुम्ही ट्रीटमेंट केल्यामुळे पूर्ण रिलॅक्स झालो मी. आता पूर्ण हलकं झालं माझं शरीर, पूर्ण एकदम रिलॅक्स झालं. ट्रीटमेंट कसा वाटला तुम्हाला? ट्रीटमेंट एकदम जबरदस्त आहे, मस्त एकदम. गोळ्या, औषध, इंजेक्शन असलं काहीच दिलं नाही. गोळ्या नाही, औषध नाही, इंजेक्शन नाही, काहीच. चालेल, धन्यवाद. ओके.